गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। सर्व मायबाप सज्जन ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करून आता आपण निरूपणाला श्रवण करत आहोत असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। हिंदू पुराणामध्ये आणि शास्त्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ब्रह्ममुहूर्त आहे ना, हा परिसासारखा आहे। कारण का? कारण ज्या ठिकाणी आपण राहतो, ज्या स्थळी आपण राहतो, त्या ठिकाणी जर आपल्याला घरामध्ये 3 ते 4च्या दरम्यान जाग येत असेल, नाहीतर जाग न येता आपण 3 ते 4च्या दरम्यान बघा सकाळी सकाळी पहाटे उठून बसत असू ना, तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं घडणार आहे। म्हणून भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा बघा वर्णन केलेलं आहे की ब्रह्ममुहूर्त आहे ना, हा ब्रह्ममुहूर्ताचा काळ आहे, हा सर्वोत्तम काळ मानला जातो। ब्रह्ममुहूर्तावर ज्या व्यक्तीची झोप उडते त्याला भगवंताकडून खूप महत्त्वाचे संकेत मिळत असतात। अनेकांना हे संकेत समजू शकत नाहीत, पण त्यांना शुभ परिणाम नक्कीच समजून शकतात। कारण का? कारण माणसाच्या जीवनामध्ये या जर कलियुगाचा जर विचार केला तर कमी दुःख आहेत का? दुःखांनी भरलेलं बघा पूर्ण आयुष्य आहे। पण जर मनुष्याच्या जीवनामध्ये एक तेजोमय ऊर्जा हवी असेल तर नक्कीच प्रत्येक मनुष्याने ब्रह्ममुहूर्तावर उठायला हवं। कारण का? कारण ब्रह्ममुहूर्तावर आहे ना, ब्रह्ममुहूर्तावर पूर्ण देवदेवता जागृत झालेले असतात। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ब्रह्ममुहूर्तावर उठणे आहे ना, ही सामान्य गोष्ट नाही। यावेळी जागे झालेल्या मनुष्याची अनेक वैशिष्ट्ये पुराणामध्ये वर्णन केलेली आहेत। जर तुम्ही ही ब्रह्ममुहूर्तावर सकाळी उठत असाल तर तुम्हाला या लक्षणाबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे। कारण का? कारण अजूनही भरपूर अशी मंडळी आहे की बघा उपासनासुद्धा करते, श्रवणसुद्धा करते, दर हप्त्याला बघा श्रवणाला बसते, पण अजूनही ब्रह्ममुहूर्तावर उठत नाही। मग तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम सॉल्व होतील का? तुमच्या जीवनातले प्रश्न सुटतील का? तुम्हाला प्रचिती येईल का? म्हणून अजूनही भरपूर अशी मंडळी आहे, भरपूर असे भक्त आहेत की अजूनही ते ब्रह्ममुहूर्तावर उठत नाही। पण खास त्यांच्यासाठी हे निरूपण आहे। कारण एखाद्या दिवशी अचानक तुम्ही पहाटे 3 ते 4च्या दरम्यान उठला तर तुम्हालाही अशी विशेष चिन्हे नक्कीच दिसू लागतील। बघा प्राचीन काळापासून ऋषीमुनींनी ब्रह्ममुहूर्तावर ध्यान करणं, उपासनेसाठी बसत असत। प्राचीन ग्रंथामध्ये ब्रह्ममुहूर्त सूर्योदयापूर्वीची वेळ आहे आणि ती खूप शुभ मानली जाते, खूप लाभदायक मानली जाते। यावेळी जागरण करणं खूप शुभ मानलं जातं। बघा यावेळी अलौकिक शक्ती असते, देव पृथ्वीवर भ्रमण करत असतात आणि देव आणि आजचे शास्त्रज्ञ बघा हे ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची शिफारस करतात। शेवटी यावेळी असं घडत असतं ज्याचा मानवी जीवनावर इतका खोलवर परिणाम होतो ना, ब्रह्ममुहूर्ताचे पूर्ण सत्य जे लोक आजारापासून मुक्ती मिळवून एक दीर्घ आयुष्य मिळवू शकतात, अशा लोकांनी ब्रह्ममुहूर्तावेळी नक्कीच उठायला हवं। समर्थांनी सांगितलेलं आहे ज्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे, ज्यांच्या जीवनामध्ये संकटांनी भरलेलं पूर्ण आयुष्य आहे ना, ज्यांचं जीवन आजारपणामध्ये त्रस्त झालेलं आहे, त्यांनी तर नक्कीच ब्रह्ममुहूर्तावर उठायला हवं। कारण ब्रह्ममुहूर्ताची हवा असते ना, त्या अर्ध आजारपण नाहीसं करत असते। जेव्हा या शरीराला ब्रह्ममुहूर्ताचा वारा लागतो तेव्हा आपल्यातली दोष असतात ना, आपल्यातले काही दोष असतात ते अचानक नष्ट होऊन जातात। एवढी शक्ती ब्रह्ममुहूर्तामध्ये आहे। म्हणून ब्रह्ममुहूर्तावर प्रत्येक मनुष्यानं उठायला हवं। आपण नुसतं म्हणत राहतो की परमेश्वरा मी तुझी एवढी भक्ती करतो,
माझी तुझ्यावर एवढी श्रद्धा आहे, तरीहीसुद्धा मला प्रचिती मिळत नाही, तरीसुद्धा माझ्या जीवनामध्ये सुख येत नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की आपण जर बघा, सूर्य जर आकाशामध्ये नसेल आणि आपण जर बाहेर घराच्या बाहेर गेलो तर आपल्याला थंडी वारा लागेल का? बघा, जर सूर्य जर वर असेल बघा आणि मग खाली त्याचा ऊन पडलेला असेल तेव्हाच आपल्या बघा पूर्ण शरीराला तो ऊन लागेल. पण जेव्हा पाऊस पडत असेल तेव्हाच आपलं शरीर पूर्ण भिजून जाईल. म्हणजेच ज्या त्या वेळेला खूप महत्त्व दिलेलं आहे. जेव्हा थंडीचे दिवस असतील तेव्हा आपल्या शरीराला थंडी लागायला लागेल. म्हणून आपली उपासना आहे ना ती ब्रह्ममुहूर्तावरच का, वेगळ्या वेगळ्या वेळेला का करत नाही बरं? हा कधीकधी प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालेला प्रश्न असतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ब्रह्ममुहूर्तावर पूर्ण दैवी शक्ती असते ना ती जागृत झालेली असते. आणि जेव्हा जागृत झालेली शक्ती असते तेव्हा त्या शक्तीमध्ये आपण उठतो आणि आपल्या मनामध्ये नामस्मरण चालू करतो ना. बघा, प्रत्येकाला वेगवेगळे मंत्र दिलेले आहेत. आता इथे बरेच जण असेसुद्धा असतील की ते भक्ती मार्गामध्ये नसतील. जर जे भक्ती मार्गामध्ये नसतील ना त्यांनी ओम या नामाचा बघा नामस्मरण करावं. कारण ओमच का, कारण ओम या नामापासून सर्व मंत्र तयार झालेले आहेत. म्हणून माणसाच्या हिंदू धर्मामध्ये ओम या नामस्मरणाला खूप महत्त्व दिलेलं आहे. शास्त्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की कमीत कमी 3 महिने तरी ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही उठलात ना तर 3 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला प्रचिती यायला सुरुवात होईल. तुमचे जेवढे पण आजारपण आहेत, जेवढ्या पण तुम्हाला व्याधी जडलेल्या आहेत त्यांच्यावर नक्कीच परिणाम व्हायला सुरुवात होईल. पण 3 महिन्याच्या आतमध्ये बघा कधीही तुमच्या जीवनामध्ये बदल होऊ शकतो. बघा, जेव्हा आजपासून ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही उठायची सुरुवात केली तर 1 हप्त्यानंतरसुद्धा प्रचिती येऊ शकते, 2 हप्त्यानंतरसुद्धा येऊ शकते. म्हणजे तो वेळ ठरलेला नाही. पण निदान 3 महिने तरी करून बघा, तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडल्याशिवाय राहणार नाही. कारण ही शक्ती बघा, ही ऊर्जा तुम्हाला कुठेच मिळणार नाही. इथे समर्थांनी एक गूढ सत्य सांगितलेले आहे. ते कोणतं सत्य बरं? की जर मनुष्याचे कर्म जर चांगले असतील ना तर त्याला 100% फायदा होतो. जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठाल, पण तुमचे कर्म जर वाईट असतील, कर्म जर अवगुणकारी असतील तर त्याने ब्रह्ममुहूर्तावर जरी उठलं ना तरी त्याला तो फायदा होणार नाही. कारण का, तन मन धनाने केलेलं कार्य असतं ना, माणसाचं ज्या माणसाचे कर्म चांगले असतात त्यालाच तो फायदा होत असतो. नाहीतर तुम्ही अवगुणाचा मार्ग स्वीकाराल आणि अवगुणाने पूर्ण भ्रष्ट तुम्ही होऊन जाल. मग तेव्हा तो फायदा होईल का? अजिबात फायदा होणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणजे काय? म्हणजे तुमचे जर कर्म चांगला असतील तर तुम्हाला चांगलंच फळ मिळणार आहे. पण जर तुमचे कर्म वाईट असतील तर तुम्हाला वाईटच फळ मिळेल ना. म्हणजेच हा कर्माचा भोग आहे तो प्रत्येकाला भोगावा लागतो. मग तो कोणत्या रूपामध्ये भोगावा लागतो ते प्रत्येकावर अवलंबून आहे. पण समर्थांनी पुढे हे सुद्धा सांगितलेलं आहे की तुमच्या बघा काही चुकांमुळं तुमचे कर्म जर वाईट होत असतील तर झालेल्या गोष्टी विसरून जा आणि नवीन जीवनाला सुरुवात करा, नवीन दिवसाला सुरुवात करा, नवीन पहाटेला सुरुवात करा. कारण हा ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे ना, तुमच्या जीवनाचं सोनं करू शकते. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे हा ब्रह्ममुहूर्त आहे ना परिसासारखा आहे. या परिस म्हणजे तरी काय? म्हणजे ज्या वस्तूला हात लावेल ते सोनं निर्माण होईल. म्हणजेच काय? म्हणजेच तुमच्या जीवनाचं सार आहे ना हे ब्रह्ममुहूर्त आहे. जर तुम्ही ब्रह्ममुहूर्ताचे तुम्हाला फायदे आता सांगणार आहे की जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठता ना, पहिली गोष्ट तुमचं आत्मपरीक्षण होतं. तुमच्या ज्या हृदयामध्ये तुमच्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या बाहेर निघायला सुरुवात होते, त्या नष्ट होऊन जातात
आणि ब्रह्ममुहूर्ताचा एक चमत्कारिक फायदा आहे. जो मनुष्य ब्रह्ममुहूर्तावर उठतो त्याच्या जीवनामध्ये पहिला बदल व्हायला हा सुरुवात होतो की जो सकाळी उठतो ना, ब्रह्ममुहूर्तावर उठतो, त्याची सर्व कामे सुरळीत व्हायला, पार पाडायला सुरुवात होते. बघा, हा चमत्कारिक नियम आहे ना, तो प्रत्येकाने पाळला पाहिजे. म्हणून आपण रात्री लवकर झोपायला हवं. कमीत कमी 10 वाजेच्या आत आपण बघा झोपायला हवं. म्हणजेच आपलं जेवण 8 वाजता व्हायला हवं. जेव्हा आपण 8 वाजता जेवण करू ना, तेव्हा 2 तास आपण जागे राहतो आणि 2 तास ते जेवण आपण केलेलं असतं ते जिरायलासुद्धा हवं. आणि तेव्हा आपण 10 वाजता जेव्हा आपण झोपी जाऊ तेव्हा आपण कमीत कमी बघा 4च्या आतमध्ये आपलं उठायला हवं. कमीत कमी 4 वाजता तरी उठावं. कारण जेव्हा आपण 4 वाजता उठतो बघा 3:40 हा ब्रह्ममुहूर्त चालू होत असतो. नाहीतर आयुर्वेदामध्ये ब्रह्ममुहूर्ताचा एक चमत्कारिक वेळ सांगितलेली आहे. त्यानुसार उठले ना तरीही तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होईल. म्हणजे सूर्योदयापूर्वी 96 मिनिटांचा तो रहस्यमयी वेळ आहे, चमत्कारिक वेळ आहे ना, ज्याचा उपयोग तुम्ही आयुष्यामध्ये करायला हवा. जर आपल्याला जमलं तर काही वेळातच आपल्या आयुष्यामध्ये होणाऱ्या बदलांमुळे आपण आश्चर्यचकित व्हाल आणि आपल्या स्वप्नांना इतक्या सहजपणे पूर्ण करू शकाल ना की ज्याचा तुम्ही कधी विचारसुद्धा केलेला नसेल. म्हणून आपण इतक्या लवकर कोणत्याही कौशल्यामध्ये सफल व्हाल की आपण स्वतःला पाहून आश्चर्यचकित व्हाल. कारण ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी बघा केले गेलेले कोणतेही काम असतं ना त्याच प्रकारे विकसित होतं. ज्या प्रकारे पाणी, खत आणि सूर्य यांच्या सानिध्यामध्ये एखादं रोप वाढतं. म्हणून या वेळेला बघा द क्रिएटर आवर्स असंही म्हटलं जातं. खरं तर ही कोणत्याही प्रकारची जादू नसून प्राचीन काळापासून सध्याच्या या आधुनिक काळापर्यंतच्या बघा विज्ञानावर आधारित आहे. म्हणजेच काय, म्हणजे ही जादू नव्हे, कोणताही चमत्कार नव्हे. हे पूर्वीपासूनच आपल्याला बघा साधू संतांनी सांगितलेलंच आहे ना की बघा साधू संत बघा ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि उपासना करायचे. त्यांच्या जीवनामध्ये बघा किती सुख आणि समाधान असायचं. म्हणून ब्रह्ममुहूर्त हा ब्रह्ममुहूर्ताला आपल्या हिंदू धर्मामध्ये या शास्त्रामध्ये म्हणजेच वेद आणि पुराण आणि उपनिषदामध्ये खूप महत्त्वपूर्ण स्थान दिलेलं आहे. म्हणून आपल्याला ब्रह्ममुहूर्तावेळी उठून ध्यान म्हणजेच योग साधना करायला हवी. वेदांच्या बाबतीत जाणून घेतलं पाहिजे. आता आपण एक विचार करू शकतो की एवढे कठीण समजले जाणारे वेदांचे अध्ययन ब्रह्ममुहूर्तावेळीच केलं पाहिजे असं महर्षी यांनी बघा पूर्ण विश्वाला सांगितलं. या पाठीमागे एक कारण असेलच ना, म्हणजेच प्रार्थना, धर्माचा अभ्यास, योग साधना, विचारांचे नियोजन आणि अभ्यासासाठी वेळ केवळ हिंदू धर्मामध्ये नाही तर धर्मातील लोकांसाठी योग्य वेळ समजली जाते. आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे की ब्रह्मांडामध्ये यावेळी असं काय घडतं ज्यामुळे ही वेळ इतकी शक्तिशाली समजली जाते. बघा पहिली गोष्ट ही आहे लॉ ऑफ द अट्रॅक्शन. म्हणजेच जसं आपण विचार करू तसंच आपल्याला फळ आपल्याला मिळत असतं. किंवा बघा आपल्या मराठी भाषेमध्ये सांगितलं जातं जे पेराळ तेच उगवेल, यालाच लॉ ऑफ द अट्रॅक्शन असं म्हणतात. आता तुम्ही असा विचार करत असाल की मी दिवसभर विचार करतो पण याचा ब्रह्ममुहूर्ताशी काय संबंध असेल. बघा उदाहरणार्थ थोड्या वेळासाठी असा विचार करा की ब्रह्मांड हे एक मोबाईलचं टॉवर आहे आणि सर्वांचा मेंदू हा एक मोबाईल फोन आहे. दिवसा जेव्हा जेव्हा लोक जागं होतात त्यावेळी सर्व लोकांचा मेंदू असतो ना, तो ब्रह्मांडामध्ये कोणता ना कोणता सिग्नल पाठवत असतो. सिग्नल म्हणजे विचार. जर तुम्ही त्यावेळेमध्ये एखादा महत्त्वाचा विचार ब्रह्मांडामध्ये पाठवला तर त्या विचाराचा रोजच्या जीवनावर परिणाम होण्यास जास्त वेळ लागेल. परंतु सकाळी म्हणजेच ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी ज्यावेळी सर्व लोक झोपलेले असतात त्यावेळी ब्रह्मांडाची बघा ती फ्रिक्वेन्सी असते, ती फ्रिक्वेन्सी लेवल असते खूपच कमी असते
आणि त्यावेळी केलेल्या एखाद्या विचाराचा प्रभाव रोजच्या जीवनावर पडण्याची खूप शक्यता असते, खूप जास्त शक्यता असते. समजा जर तुम्हाला एखाद्या ठिकाणाहून बी ठिकाणी जायचं असेल आणि ते जर तुम्ही गर्दीच्या वेळी गेलात किंवा पहाटेच्या वेळेमध्ये गेलात तर तुम्ही ठरवलेल्या ठिकाणी कधी लवकर पोचू शकाल. अर्थात पहाटेच्या 4च्या वेळी, अर्थात अशाच प्रकारे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी, म्हणजे ब्रह्मांडामध्ये विचारांची गर्दी सर्वात कमी असते आणि यावेळी विचार केलेल्या कोणत्याही गोष्टीचा प्रभाव आपल्या रोजच्या जीवनावर होण्याची शक्यता खूप जास्त असते. म्हणूनच जवळजवळ सगळ्या धर्मांमध्ये सकाळच्या प्रार्थनेला खूपच महत्त्व दिलेलं आहे. बघा, म्हणून रात्री झोपेतून अचानक जाग येणारे बरेच लोक आहेत. त्यांनी झोपेतून उठण्याची वेळ सामान्य असते, मात्र हे फक्त पहाटेमध्ये 3 ते 5च्या दरम्यानमध्ये घडतं. असं म्हटलं जातं की जे लोक आहेत, काही लोक असतात जे रात्री झोपल्यानंतर सकाळी 6 वाजता किंवा नंतर बघा जागे होतात. काही लोक रात्री अचानक जाग येते किंवा झोप येण्याचे कारण मानसिक आणि शारीरिक थकवा मानतात. पण या लोकांना माहीत नाही रात्री 3 ते 5च्या दरम्यान अचानक जागरण होण्याबद्दल पुराणामध्ये कुठेतरी अनेक खोल गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. बघा, पद्मपुराणामध्ये रात्री अचानक जाग येते आणि बंधित सविस्तर माहिती दिली आहे. पद्मपुराणानुसार पहाटे 3 ते 5च्या दरम्यानमध्ये उठल्यानं व्यक्तीला त्याच्या आयुष्याशी संबंधित काही संकेत मिळत असतात. बघा, पद्मपुराणामध्ये हे सुद्धा सांगितलेलं आहे की हे संकेत असतात ना, भगवान विष्णूंनी स्वतः दिलेला असतो, कारण ते स्वतः त्या विश्वाचे पालन करत आहेत. आणि शास्त्रानुसार पहाटे 3 ते 5च्या या वेळेला अमृत वेळसुद्धा म्हणतात. आणि याच वेळी ब्रह्मदेवानं बघा विश्वाची निर्मिती केली होती आणि यावेळी सर्व देवता पृथ्वीचे दर्शन घेण्यासाठी निघतात. तसेच यावेळी केलेले कोणतेही काम असतं नेहमी शुभ मानलं जातं. यावेळी संपूर्ण विश्वामध्ये एक अनोखी ऊर्जा पसरलेली असते, जी मानवाला यावेळी अनुभवायला सुद्धा मिळते. ही गोड आणि अलौकिक ऊर्जा असते ना, त्याच्या शरीरामध्ये शोषून घेते आणि त्याची कार्यशक्ती वाढवते. जर तुम्ही देखील यावेळी जागे झाला ना, तर विश्वास ठेवा की देव तुम्हाला काहीतरी चिन्ह संकेत देऊ इच्छित आहे. जर तुम्ही देवाची पूजा करत नाही बघा, तरीही तुम्हाला 3 ते 5च्या दरम्यान झोपेतून जाग येत असेल तर ते तुमच्या मागील जन्माचे, बघा मागील जन्मी केलेल्या चांगल्या कर्मामुळं कसं घडत आहे, या जन्मातही देव तुमच्यासोबत असल्याचं सूचित करतो. म्हणून बघा, इथे समर्थांनी सांगितलेलं आहे, जो भक्तिमार्ग करत नाही तरीसुद्धा त्याला पहाटेच्या वेळी जाग येत असेल तर त्यांनी समजून जावं, मागच्या जन्मामध्ये तुम्ही काहीतरी पुण्य केलेले आहेत आणि परमेश्वर कुठेतरी तुला संकेत देत आहे की हे मानवा, तू उठ, जागा हो आणि भक्ती मार्गाला लाग. तुझ्या जीवनामध्ये खूप साऱ्या गोष्टी चांगल्या घडणार आहेत. पण मनुष्य हे सर्व माहीत असतानासुद्धा भक्तिमार्ग करत नाही. तो बघा स्वतःच्या अहंकारामध्ये बुडालेला असतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जर तुम्ही पहाटे उठत असाल तर ती पहाटेची वेळ आहे ना, ती वाया घालवू नका. जर त्या वेळेला तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं तर तुमच्या जीवनामध्ये एवढं सुखदायी वातावरण निर्माण होईल ना, तुमच्या जडलेल्या व्याधी आहेत त्या नाहीशा होऊन जातील आणि तुम्ही या जगामध्ये सर्वोत्कृष्ट जीवन जगू लागाल. सूर्योदयापूर्वी उठणाऱ्या व्यक्तीची काही लक्षणे शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत. जर तुम्ही देखील सूर्योदयाच्या आधी जागे होत असाल तर तुम्ही शिस्तप्रिय व्यक्ती आहात आणि तुम्ही नेहमी निरोगी आयुष्य जगत आहात. तुमचा स्वतःचा अनुभव, तुमचा स्वभाव शांत आहे आणि तुम्ही प्रामाणिक व्यक्ती आहात. तुम्ही अशी व्यक्ती आहात ना की जी प्रत्येक काम पूर्ण समर्पणाने करते, एकाग्रतेने करते. तुम्हाला कष्ट आणि द्वेष करणारे असे लोक आहेत ना, तुम्हाला अजिबात आवडत नाही. तुम्ही खूप हुशार आणि सकारात्मक व्यक्ती आहात. म्हणूनच लोक तुमचा खूप आदर करतात.
तुम्ही कधीही जाणून बुजून कोणालाही दुखवण्याचा प्रयत्न करत नाहीत, कारण इतरांनी कधीही तुम्ही वाईट बोलत नाहीत. बघा, इतरांना तुम्ही कधी वाईट बोलत नाहीत. तसेच दुर्बळ लोकांचा द्वेषसुद्धा तुम्ही करत नाहीत. तुम्ही सर्व काही नियमितपणाने करता. आपण आपल्या प्रियजनांना कठीण परिस्थितीमध्ये एकटे सोडत नाहीत. तुम्ही तुमच्या पालकांचा आदर करता आणि तुमची पत्नी चारित्र्यवान आहे. तुमची पत्नी तुमच्यावर विश्वास करते, तुमच्यावर प्रेम करते. तुमच्यातले हे गुण असतील ना, तर त्याला कारण आहे, ते म्हणजे आपल्या ब्रह्ममुहूर्तावर जाग येणं. हेच तुमच्या अशा स्वभावाला कारण आहे. असं मानलं जातं की जे लोक सूर्योदयापूर्वी आपले काम सुरू करतात, त्यांच्यावर त्या अलौकिक शक्तीचा प्रभाव पडत असतो. त्या कामामध्ये यश मिळण्याची शक्यता खूप जास्त असते. जी महिला सूर्योदयापूर्वी जागून घराचे अंगण स्वच्छ करते, तिला तिच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते. अशा घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास असतो. अशा घरामध्ये कधीही दुःख येत नसतं आणि सुख शांती नांदत असते, समाधानसुद्धा असतं. सूर्योदयापूर्वी उठणारी व्यक्ती आपोआप भगवान सूर्यदेवांच्या विशेष आशीर्वादाची पात्र बनत असते. ज्या व्यक्तीवर सूर्याचं पहिलं किरण पडतात, त्या व्यक्तीचं भाग्य चांगलं होतं. वेदांमध्ये सूर्यकिरणांना कामधेनू मातेच्या दुधाइतकं महत्त्व मानलं जातं. म्हणजेच काय, ज्याप्रमाणे कामधेनू माता सर्व मनोकामना पूर्ण करत असते, त्याचप्रमाणे सूर्याची किरणं असतात, ती मनुष्याला सकारात्मकतेने भरून टाकत असतात. जर एखाद्या दिवशी तुम्ही अचानक पहाटे 3 ते 5च्या दरम्यामध्ये उठायला सुरुवात केली, तर तुमच्या आयुष्यामध्ये मोठा बदल होणार आहे. विश्वातील अलौकिक शक्ती तुम्हाला सूचित करत आहे की आता तुमचा वाईट काळ संपणार आहे आणि चांगला काळ सुरू होणार आहे. तुमचे दुःख आहे ना, दारिद्र्य नष्ट होणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येणार आहे. सकाळी उठणं हा स्वतःला देवाची जोडण्याचा एक मार्ग आहे आणि त्यावेळी दैवी शक्ती आपल्या शिखरावर असतात आणि मनुष्याला अनेक संकेत देतात. तो कोणत्या तरी महान कार्यासाठी जन्माला आला आहे. असं मानलं जातं की जर एखादी व्यक्ती दररोज सकाळी मंदिरातील घंटा किंवा शंख, निसर्ग सौंदर्य वाणीसारखे मधुर संगीत, बघा, यामधून आवाज ऐकून उठली, तर त्या व्यक्तीवर भगवंताचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. ज्याच्या दारामध्ये माता गाय सकाळी येते, ज्या व्यक्तीला पहाटे शेण दिसतं, तो माणूस खूप भाग्यवान आहे. देव ब्रह्ममुहूर्तावर जागे झालेल्या व्यक्तीची भक्ती पाहून त्याला नक्कीच वरदान देतात. ग्रहण मुहूर्त हा देवाच्या जवळ जाण्याचा काळ आहे. अशा वेळी श्रद्धेनं, भक्तीनं, मनानं भगवंताचा विचार केल्यानं मोठी पाप नष्ट होत असतात. आणि जेव्हा मनुष्याला भगवंत आपल्या जवळ असल्याचं जाणवतं, तेव्हा त्याच्या मनातून सर्व दुर्गुण आणि पापे नष्ट होत असतात आणि तो व्यक्ती केवळ सत्कर्म करू शकतो. पद्मपुराणानुसार मनुष्याला 84 लाख जन्म पार करावे लागतात, तरच त्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो. जर त्याने या जन्मात कोणतेही पुण्यकार्य केलं नाही, तर 84 लाख जन्मामध्ये बघा, जन्म घेण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू होते आणि त्याला मोक्ष मिळत नाही. म्हणून मनुष्य जन्माचा अर्थ कर्म करून मोक्ष मिळवणे हा आहे. परंतु मनुष्य या जगाच्या भौतिक सुखाच्या प्राप्तीमध्ये इतका व्यस्त होतो ना, की भगवंताची भक्ती विसरतो आणि इंद्रियांमध्ये आसक्तीमध्ये भगवंताची खरी भक्ती करत नाही. तो केवळ दिखावासाठी पूजा करतो. परंतु जर तुम्ही पहाटे त्या 5च्या दरम्यामध्ये, म्हणजे 3 ते त्या 5च्या दरम्यामध्ये अचानक उठला, तरी काही दैवी शक्ती, तुमच्या आवडत्या देवाची शक्ती आहे, जी तुम्हाला सांगू इच्छित आहे की मी तुमच्या सोबत आहे. त्या व्यक्तीची इच्छा असते की तुम्ही सकाळी उठून तुमच्या आवडत्या देवाची थोड्या वेळेसाठी पूजा करावी, कारण यावेळी केलेली पूजा थेट देवापर्यंत पोचते. याशिवाय पद्मपुराणामध्ये असं सुद्धा म्हटलं आहे की जर तुम्ही पहाटे 3 आणि 5च्या दरम्यामध्ये उठलात, तर हे सूचित करतं
की तुम्ही खूप प्रामाणिक आहात, चांगले व्यक्ती आहात, तुम्ही चांगुलपणाने भरलेले आहात, तुम्ही चुकूनही इतरांचे वाईट करू शकत नाही. तुमचे खरं मन आहे ना ते देव जाणत असतो. म्हणूनच ते ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला उठायला येतात. पद्मपुराणामध्ये असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की सकाळी 3 ते 5च्या दरम्यान सकारात्मक शक्ती आणि अलौकिक शक्ती त्यांच्या शिखरावर असतात. हे त्या लोकांना संकेत देते ज्यांना ते आनंदी पाहून आजच्या आधुनिक युगामध्ये पुराण, धर्मग्रंथ आणि व्यतिरिक्त सर्व शास्त्रज्ञ असं म्हणतात की पहाटे 3 ते 5 या वेळेमध्ये एक अलौकिक शक्ती किंवा वैज्ञानिक भाषेमध्ये सकारात्मक ऊर्जा संपूर्ण विश्वात पसरलेली असते, जी मानवाला वाटते यावेळी झोपेतून जागे झाल्यानं त्याच्या कार्यकर्त्याला दीर्घायुष्य लाभतं. अशा व्यक्तीला कोणत्याही शारीरिक व्याधीचा सामना करावा लागत नाही. तसेच ब्रह्ममुहूर्तावर उठणाऱ्या व्यक्तीला जीवनातील सर्व लाभ प्राप्त करता येतात. यश मिळतं. पण प्रयत्न करूनसुद्धा सकाळी उठता येत नसेल तर ते शुभ लक्षण मानलं जात नाही. तुम्ही जर मनात विचार करूनसुद्धा ब्रह्ममुहूर्तावर उठत नसाल तर एक गोष्ट समजून जा, तुमचं मन आहे ना ते विविध प्रकारच्या व्याधींनी भरलेलं आहे. तुमच्यामध्ये स्वार्थ आहे, तुमच्यामध्ये त्यागाची भावना नाही. ज्या घरातील महिला सकाळी लवकर उठत नाही असं शास्त्र सांगतं की अशा घरात नेहमी गरिबी असते. अशा घरामध्ये देवी लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याने, प्रत्येक जीवाने बघा ब्रह्ममुहूर्तावर का उठायला हवं, की प्रत्येक जीवाला मनाला शांत करण्याची खूप गरज आहे. कारण या आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये मनुष्य सुखी आहे का? पण मनुष्य बघा तुम्हाला काही पैसे खर्च करायचे सुद्धा नाहीत, काहीच, सर्व काही फुकट दिलेलं आहे. हा निसर्ग आहे ना, बघा आता किती गरमीचे दिवस चालू आहेत, पण अचानक कसा पाऊस येतो, अचानक कसा निसर्गामध्ये बदल होतो आणि अचानक थंडीमध्ये वातावरण निर्माण होतं. बघा पूर्ण निसर्गावर अवलंबून आहे. परमेश्वरानं ठरवलं ना तर तुमच्या जीवनामध्ये एवढी धन संपत्ती येऊन जाईल ना, तुमचे हातसुद्धा कमी पडतील घ्यायला. म्हणून परमेश्वर कधी कोणाच्या आयुष्यामध्ये काय करेल सांगता येत नाही. पण परमेश्वराला काय आवडतं तिथे आपण पोचलो पाहिजे ना. बघा त्या रेसमध्येच आपण नसू तर त्याचा आपल्याला फायदा होईल का? कधीच होणार नाही. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठणं ना हे खूप महत्त्वाचं आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये जर आमूलाग्र बदल घडवायचा असेल ना तर ब्रह्ममुहूर्तावर उठायची सुरुवात करा. कारण ब्रह्ममुहूर्त आहे ना तुमच्या जीवनाचा सार आहे. जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना केली आणि उपासना केल्याच्या नंतर बघा तुमच्या जीवनामध्ये अशी ऊर्जा निर्माण होईल. तुम्हाला जे काही काम करायचं आहे त्यामध्ये 100% यश मिळेल. कारण तुमचं मन पवित्र झालेलं असेल आणि मनुष्याचं मन जेव्हा पवित्र होतं ना तेव्हा त्याला प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक कार्यामध्ये यश मिळतं. तुम्ही जी स्वप्न ठरवलेली आहेत, तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टी तुम्ही ठरवलेल्या आहेत त्या परिपूर्ण होण्याचं कारण आहे ना ते ब्रह्ममुहूर्त आहे. कारण ब्रह्ममुहूर्त काय असतो, तो प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये असं म्हटलं जातं की ज्या माणसाचं मन निर्मळ होतं, ज्या माणसाच्या मनामध्ये एक सुखकारी भावना निर्माण होते, त्याचं कामसुद्धा पूर्णत्वात जातं. म्हणजेच काय, म्हणजेच मन निर्मळ असेल, मन एकचित्त असेल तर आपली सर्व कामंसुद्धा योग्य वेळी होण्यास सुरुवात होते. म्हणून ब्रह्ममुहूर्ताला या शास्त्रामध्ये आणि पूर्ण विश्वामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. म्हणून ब्रह्ममुहूर्ताला परिसाचं वातावरण निर्माण झालेलं असतं. परिस म्हणजे ब्रह्ममुहूर्ताला परिस म्हटलं जातं. कारण ज्या आपल्या मनामध्ये ज्या गोष्टी आपण बघा ठरवलेल्या आहेत त्या पूर्ण मनातल्या गोष्टी असतात ना त्या साध्य व्हायला सुरुवात होते. आणि ज्या दिवशी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठायची तयारी कराल त्या दिवसापासून एक संकल्प करा, मी आजपासून
माझं सर्व आयुष्य तुमच्या स्वाधीन करतो. माझ्या विचारांमध्ये असा बदल घडवून आणा की माझ्या विचारांमध्ये, या वैखरीमध्ये राम नाम निर्माण झालं पाहिजे. माझ्या वैखरीतून निघणारा प्रत्येक शब्द कुणाच्या मनावर दुखावला नाही पाहिजे. कुणाचं मन बघा वाईट झालं नाही पाहिजे. म्हणजेच जेव्हा आपण हा संकल्प करू ना, तेव्हा परमेश्वराची वैखरी आपल्या जीवनामध्ये निर्माण होईल. तुमच्या वैखरीमधून निघालेला प्रत्येक शब्द दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करेल. आणि ज्या दिवसापासून हा संकल्प कराल, परमेश्वराला सांगा, समर्थांना सांगा की माझ्याकडून रोज उपासना केली गेली पाहिजे. माझ्या जीवनामध्ये असा आमूलाग्र बदल घडून आणा ना. माझं संपूर्ण आयुष्य याच ब्रह्ममुहूर्तामध्ये गेलं पाहिजे. आणि ज्या माणसाची सकाळ असते, ब्रह्ममुहूर्तामध्ये जाते ना, त्याचं जीवनसुद्धा निर्मळ होऊन जातं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की ब्रह्ममुहूर्त आहे ना, आपल्या जीवनाचं सार आहे. ज्याच्या जीवनामध्ये ब्रह्ममुहूर्त आहे ना, त्याच्या जीवनामध्ये सुख असतं ना, ते एवढं येऊन जातं की त्याचे हातसुद्धा कमी पडतात. जय जय रघुवीर समर्थ.